नमस्कार, मी ज्ञानदा. टेक ऑफ मध्ये आपण दरवेळेला एका नवीन करिअर बद्दल चर्चा करतो. आजचा आपला विषय पोलीस दलातल्या भरतीविषयी. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करणं हा पोलिसांचा धर्म आहे. तो जपणाऱ्या, त्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या पोलीस दलातला करिअर हा एक चांगला ऑप्शन आहे. आपण बघणार आहोत त्यातला एक रिपोर्ट, विशेषतः हे दल मुलींसाठी काय ऑप्शन क्रिएट करतंय त्याबद्दल. पोलीस सेवा म्हणजे प्रचंड मेहनत आणि अहोरात्र काम असं समीकरण. त्यामुळे पुरुषांचं क्षेत्र असाच समज, पण आता समज बदलतोय. पहिल्यापासून एक शिस्तीची आवड असल्यामुळे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणारी शिस्त ह्याच्यामुळे पोलीस क्षेत्रामध्ये जावं असं वाटलं. सुप्रिया सारख्या अनेकांना पोलीस सेवेत यायचंय, ते काहीतरी करून दाखवायचंय म्हणून. ते त्यांचं स्वप्न आहे आणि सामाजिक गरजही. कारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट गेल्या 10 वर्षांमध्ये घडती आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, आणि त्यातून मुलं देखील आणि मुली देखील दोन्ही त्या अर्थाने समाजाचे घटक ही एक प्रेरणा घेतात की आपल्याला या परिस्थितीला जर व्यवस्थित हँडल करायचं असेल तर अशा प्रकारची सत्ता असणारी पोस्ट आपल्या हातामध्ये असायला पाहिजे. वर्दी आणि लाल दिव्याच्या गाडीचं आकर्षण तर सर्वांनाच असतं, पण त्यासोबत आदर्शही असतोच. किरण बेदी आणि मीरा बोरवणकरचं कार्य बघितल्यानंतर मला सुद्धा असंच वाटतं की आपण ही स्त्री असून असं चांगल्या पद्धतीने काम केलं समाजामध्ये. ते स्त्रीची जी समाजामध्ये असणारी भूमिका आहे ते एक उंचावेल. त्यामुळेच गेल्या 10-15 वर्षात पोलीस सेवेत येणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढतंय. गेल्या वर्षीच्या रिझल्टचा पीएसचा जो रिझल्ट आहे, ज्या विशेषतः पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी एक्झामिनेशन घेतल्या त्यातून ती पदं भरली गेली, तर त्याच्यामध्ये मुली लक्षणीय प्रमाणामध्ये निवडल्या गेल्या आणि त्या सर्व मुली या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुली होत्या. तुम्ही ग्रामीण भागातले असा नाही तर शहरी, पोलीस हे असं क्षेत्र आहे जे तुमच्या करिअरला पॉवर देतं आणि प्रेस्टिजही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे. आणि या करिअर बद्दल चर्चा करायला आपल्यासोबत दोन मान्यवर पाहुणे आहेत. आपले पहिले पाहुणे आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक आणि विशेष पोलीस निरीक्षक हेमंत नगराळे. नमस्कार सर. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. आणि आपल्या बरोबर पुण्याहून आहेत ते युनिक अकॅडमी या प्रशिक्षण संस्थेचे संचालक तुकाराम जाधव. तुमचंही स्वागत जाधव सर. तुम्ही आलात त्याबद्दल आणि आम्हाला आता या करिअर बद्दल तुम्ही दोघंही माहिती सांगाल. आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी असं की तुम्हाला जर या संदर्भात काही फोन करायचे असतील आता, तर तुम्ही फोन करू शकता. आमचा क्रमांक आहे 02266899204. या क्रमांकावर तुम्ही आता फोन करू शकता आणि आपण टेक ऑफ मध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही IPS झालात आणि या पोलीस सेवेमध्ये आलात आणि त्या सेवेबद्दल तुम्ही सांगताय. इकडे हे आपलं करिअर निवडावं, तुमचं मूळ बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं होतं आणि तिथून तुम्ही या क्षेत्राकडे आलात, असं तुम्ही कधी ठरवलं आणि तुम्हाला का वाटलं? 1984 मध्ये मी नागपूरमधनं इंजिनियर झालो, मेकॅनिकल इंजिनियर झालो आणि त्यानंतर विविध संस्थांमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर, कोराडी थर्मल पॉवर स्टेशन, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज अशा विविध संस्थांमध्ये 2 वर्ष मी सर्व्हिस केली. आणि या 2 वर्षाच्या दरम्यान बरेचदा मी दिल्लीला UPSCला इंटरव्ह्यूसाठी जात होतो. तिथे मला UPSC परीक्षा आणि त्याच्यातून पुढे सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रॉस्पेक्ट याबद्दल बरीच माहिती मिळाली. आणि त्यानंतर 2 वर्ष या विविध संस्थांमध्ये काम केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की या इथे केमिकल फॅक्टरीमध्ये किंवा थर्मल पॉवर स्टेशनमध्ये काम करण्यापेक्षा आपणही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि त्याच्यातून आपण जर मेहनत करू शकलो आणि आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण IAS, IPS या सर्व्हिसेसमध्ये प्रयत्न करू शकतो. आणि त्या विचाराने मग मी परीक्षेची तयारी सुरू केली आणि 1986 मध्ये मी परीक्षेला बसलो आणि त्या अटेम्प्टमध्ये मी पास केलो.
आणि 87 पासून मी IPS मध्ये सिलेक्ट झालो. हे करिअर खूपच चॅलेंजिंग आहे आणि मला त्याबद्दल आणि त्याच्यासाठी असलेल्या रिक्वायरमेंट्स बद्दल पण तुमच्याशी बोलायचं आहे. त्या अगोदर मला पुण्यात जाधव सर तुम्हाला विचारायचं आहे की हे या तऱ्हेच्या परीक्षांना अपिअर होणारी जी मुलं आहेत त्यांना तयारी करण्यासाठी म्हणून तुम्ही पहिल्यांदा काय मार्गदर्शन करता की तुमच्या मनाचं काय तयारी पाहिजे जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेताय? मॅडम, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा 3 टप्प्यात घेतली जाते, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. त्यामुळे 1 वर्षाचा साधारण टप्पा या परीक्षेसाठी आपल्याला द्यावा लागतो. त्यामुळे स्वाभाविकच या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेणं, त्या प्रत्येक टप्प्यासाठी लागणारं जे काही वेगळेपण आहे, वेगळे कौशल्य आहे, तर त्यासाठी अत्यंत चिकाटीनं आणि जिद्दीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तर ही मानसिकता सुरुवातीला आम्ही मुलींच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग कारण पहिल्या प्रयत्नातच होईल याची बरोबर आहे, कारण हा जास्त वर्ष त्याला लागू शकतात प्रयत्न करताना आणि आपण तो प्रयत्न कसा करायचा अधिक याच्यानी त्याबद्दलही बोलत राहणार आहोत. मला तर तुम्हाला विचारायचंय की मुलींसाठी क्षेत्र म्हणून जास्त येतंय, रिझर्वेशन्स आहेत काही मुलींना याच्या? अगदी आहे ना. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सगळ्या सर्व्हिसेसमध्ये मुलींसाठी 30% रिझर्वेशन निश्चितच आहे. परंतु दुर्दैव हे की जरी 30% रिझर्वेशन असलं तरी येणारे उमेदवार जे आहेत, महिला उमेदवार आहेत, ते भरपूर संख्येने येत नाहीत. आणि विशेषतः ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, ती शारीरिक क्षमता परीक्षा असो किंवा बौद्धिक क्षमता परीक्षा असो, त्याची तयारी व्यवस्थित करून येत नाहीत. त्याच्यामुळे फेल्युअर रेट जो आहे, नापास होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. मुलींमध्येही जास्त आहे. पण म्हणजे मग त्यांना जास्त फोकस आणि जास्त गायडन्सची आवश्यकता असते अशा वेळेला? अगदी बरोबर, गायडन्सची आवश्यकता निश्चितच आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःहूनही जर प्रयत्न केले, शारीरिक क्षमतेच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते आयटम्स आहेत त्याचा सराव करणे आवश्यक आहे. त्यानंतर बौद्धिक परीक्षा जी आहे, रिटन टेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या परीक्षेचे प्रश्न येऊ शकतात आणि त्याची तयारी करणं आवश्यक आहे. साधारण 6 महिन्याची जर तयारी जर प्रत्येकाने केली तर मला नाही वाटत याच्यात पास होणं काही फार मोठं कठीण आहे. भारतीय सगळ्या आपल्या परीक्षांमध्ये शेवटच्या महिन्यात अभ्यास करायचा आणि परीक्षेला जायचा अशी एक, नाही म्हणलं तरी ही एक सवय असते. परंतु जेव्हा जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो त्याला एक मॅरेथॉन एफर्ट, जो एक अनेक काळ चालणारा एफर्ट लागतो. आपल्या सोबत नचिकेत बापट आहेत, त्यांचा प्रश्न आपण घेऊयात आणि आपण पुन्हा या चर्चेकडे वळू. नचिकेत, प्रश्न विचारू शकता? हॅलो. हॅलो. हा नचिकेत, प्रश्न विचारू शकता. हा, माझा प्रश्न आहे की सायबर सेल मध्ये जर का काम करायचं असेल तर काय म्हणजे पोलीस भरतीत कसं होता येईल? अच्छा, सांग. असं डायरेक्टली तुम्ही असं इतकं बारीकीने सांगू शकता स्पेशलायझेशन की सायबर सेल मध्ये जायचं? नाही, सायबर सेल माझ्या हाताखालीच होतं. मी ऍडिशनल CP क्राईम असताना मुंबई शहरामध्ये सायबर सेल मध्ये जे सामान्य भरतीतून पोलीस कॉन्स्टेबल किंवा अधिकारी जे येतात आमच्याकडे ऑलरेडी असतात, त्यापैकी ज्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी कम्प्युटर्स मधले कोर्सेस केलेले आहेत, लँग्वेजेस केलेले आहेत, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, काही कोणतेही प्रोग्रामिंग केलेलं असेल किंवा हार्डवेअर बद्दलची माहिती असेल, अशा सगळ्या कॉन्स्टेबल किंवा अधिकाऱ्यांना आपण त्यांचा बायोडेटा बघून त्यांना विचारतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आणि नंतर मग त्यांना त्यांची जर ह्या पदासाठी योग्य वाटली निवड तर मग आपण त्यांची निवड करतो. कारण हे जे सध्या आम्ही हे सगळं बघतोय सर, दहशतवादी हल्ल्यांमध्ये कोणी ईमेल पाठवतं, कोणी कॉम्प्युटर्स हॅक करतं आणि अनेकदा या सगळ्या बातम्या असतात. नॅचरली अनेकांना स्पेसिफिकली सायबर सेलमध्ये जावं असंच वाटत असतं. त्यासाठी त्यांनी काही तयारी करता येईल का? तो इंटरनल सिलेक्शनचा भाग आहे? तो इंटरनल सिलेक्शनचा भाग आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आमच्या पोलीस खात्यामध्ये जे आहेत कॉन्स्टेबल किंवा अधिकारी, हे जर कोणत्या याच्यात कमी पडले किंवा त्यांचं ज्ञान कमी पडलं तर मग आम्ही बाहेर प्रोफेशनल एक्सपर्ट लोकांची सुद्धा आम्ही मदत घेतो.
आणि मग त्या एक्सपर्ट्स मध्ये सुद्धा काहींना त्या एक्सपर्ट्स मध्ये सुद्धा म्हणजे पोलीस खात्यात येऊनच तुम्ही सायबर सेलमध्ये काम करू शकता असं नसून तुम्ही जर स्वतःचं काही एक्सपर्टाईज डेव्हलप केलं असेल सायबर क्राईम मध्ये, सायबर सेल मध्ये किंवा सायबर लॉज मध्ये, तर तुम्ही तुमची मदत पोलीस खात्याला देऊ शकता. अगदी आपण याबद्दल बोलत राहणार आहोत आणि आपण याबद्दलच्या परीक्षांबद्दलही बोलत राहणार आहोत. मला आता घ्यायचा एक ब्रेक. एथिकल हॅकर्सना खरं तर हा सायबर सेल हे जास्त चांगला एक ऑप्शन आहे. आपण त्याबद्दलची आता माहिती घेतली. तुम्ही अजूनही बघत राहणार आहात. पहा फक्त IBN लोकमत.